नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अलिबागपासून अगदी जवळ असलेलं झिराड या गावात आलेले आहोत. रेवस, मांडवा, जेट्टी आणि अलिबाग याच्या मधोमध असलेलं हे झिराड या ठिकाणी राहणाऱ्या अवंती अजित मलुष्टे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, गप्पाही मारणार आहोत. भेटूया मलुष्टे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. या काय काय पाठ केला ना. या अत्तराचा सुगंध दरवळला चहूकडे. बर. अजितरावांचे लौकिक वाढेल होम मिनिस्टरमुळे सगळीकडे. काय सांगता. सगळं ढकलायचं अजितरावांवर. स्वतःच काय बोललेलं नाहीये. त्या ओळख करून सगळे. ह्या सासूबाई. नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. ही आई. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. ह्या माझ्या भाच्या. बरोबर. दिरांच्या मुली. ही माझ्या भावाची मुलगी. ही बहीण. नमस्कार. ही जाऊ. नमस्कार. हे भाऊजी. बरोबर. हे यांचे ही जाऊ. नमस्कार. हे मामा, मामे सासरे, ही काकी माझी, ह्या नंदा, त्या मामी आणि त्या मोठ्या मामी आणि ती माझी फ्रेंड, ते वहिनी आणि ती जाऊ. नमस्कार. 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 होय होय होय, काळजी करू नका. आणि या कॅमेऱ्याच्या मागे परत बऱ्याच जणी आहेत. नमस्कार. ह्या जाऊ, त्या नणद माझ्या मोठ्या. हो हो. हा त्या ताई. बरोबर. आणि माझं सगळं फ्रेंड सर्कल आहे. आणि त्या आपल्या आमच्या समाजाच्या अध्यक्ष आहेत. हो हो हो. ताई. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बरं, मला सांगा, कुठे बालपण? पनवेल, नेरा. शाळा कुठली? नेरच. घरी कोण कोण? आई, वडील आणि 2 भाऊ आणि 1 बहीण. आपलं बालपण? झिराड मध्येच. वा. इथे कोण कोण होतं घरी? इथे घरी आई, भाऊ, 2 बहिणी आणि वडील. आता वडील एक्सपायर झाले 6 वर्ष. पण बहिणी काय करतात? बहिणींचे दोन्ही बहिणी फार्मासिस्ट आहेत. मग तुम्हाला गोळ्या द्यायचे लहान? ते पण फार्मासिस्ट आहेत. तुम्ही बरं, व्हेरी गुड, बरं केलं तुम्ही. पण कसं गेलं बालपण तुमचं? फर्स्ट क्लास, मजेत एकदम. एकदम छान. तुमचं? माझं पण छान गेलं. छान. नेऱ्याला होता तुम्ही, हा. हो की नाही? झिराडला कशा आल्या? म्हणजे पत्रिका टाकली भावानी यांच्याकडे. कुठे टाकली? म्हणजे जपून ठेवायची ना, टाकली कशाला? म्हणजे यांना बघायला आलेला तो. एक विचारूया ना, काय हो, कसं काय? त्यांचे भाऊ आले होते इकडे. समजलं की त्यांना की इकडे आहे कर्तव्य त्यांचं. मग तुम्ही कुठे होता तेव्हा ते आले तेव्हा? त्यावेळेला मी हॉटेलमध्येच होतो. बर. मग भाऊ आले, आम्ही आलो घरी. हं. त्यांनी असं सांगितलं की काय? पत्रिका, त्यांनी आपल्याच पत्रिका देण्याची पद्धत आहे. पत्रिका. बरोबर. हा, मग पत्रिका मागितली हा. तुमची. आणि मग जुळून आलो. कसं मग त्या दिवशी होकार दिला तुम्ही? हो. लगेच होकार? हा, लगेच होकार दिला आम्ही त्यावेळेला. म्हणजे ज्या दिवशी बघितलं त्याच दिवशी? हा, त्याच दिवशी रात्री आम्ही रात्री फोन होकार. करून सांगितलं त्यांना. होकार. हो. आणि तुम्ही, तुमच्याकडनं होकार? आमच्याकडून तर होताच. होताच. पण मग मला सांगा, असं काय होतं यांच्यामध्ये हो, तुम्ही बघितल्यावर होकार दिला? चांगलेत एकदम. त्यांच्या चेहऱ्यावरच कळतं. ते घाबरले. नाही, पण आज इतके मनमोकळेपणानं केवढं बोलले ते. पण लग्नाचा दिवस आठवला का प्रत्येक घरातला नवरा रुमाल का काढतो मला? लग्नाला 14 वर्ष होऊ द्या, नाही तर 50 वर्ष होऊ द्या. तुम्हाला आठवतं का हो लग्नाचा तो दिवस? काढला रुमाल, घामच फुटतो. काय केलं त्यांचं तुम्ही असं? बरं, पण मला सांगा, खरंच स्वभाव कसा आहे? खूप छान आहे. खूप चांगला आहे ना. आणि यांचा? छानच आहे, एकदम सुंदर. आता एक आव्हान आहे, पण ते दोघांना पेलायचं आहे. 3 गाणी वाजवायची आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे दोघेही एक एक गाणं वाजवणार आणि ते घरातले ओळखणार का, हे मला बघायचं आहे. आता मला घाम फुटायला लागलाय. कारण हा राऊंड आला ना की बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये मला घाम फुटतो. कारण गाणं कुठलं ते यांनी ओळखायचं. थोडक्यात हा खेळच असा आहे की ज्याच्यामध्ये या वहिनींच्या मनातली गोष्ट ह्यांना कशी कळते ते आपण बघणार आहोत. बऱ्याचदा यांच्या मनात एक असतं आणि घरातले वेगळाच समज करून घेऊ शकतात.
काय होतं या घरात बघूया. 3 गाण्यांची आव्हानं आहेत. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार आहे दोघांपैकी? तुम्ही. आधी एक काम करूया. हे मी गाणं कुठलंच देत नाही. हा, हे कुठलंच देत नाही. तुम्ही एक असंच गाणं गा बघू. मला तरी येतंय का बघूया. मी प्रॅक्टिससाठी हा एक मनातलं गाणं वाजवा तुमच्या हिंदी. हा, वहिनींना उद्देशू ना. थांबले. हा हा. कोणी हॉर्न वाजवला का? थांबा काय असा कॉन्फिडन्स घालवू नका. कसलं बघा तुम्ही वाजवतील प्रेमाची गाणी. लवकर जमताय. हे बघा बाकीच्यांचं काय होईल ते माहिती नाही. तुम्हाला कळलंय ना. वाजवा. मी ओळखलंय. थँक्स. आपण तर पहिल्यांदा भेटलोय पण मी ओळखलंय. थँक्स. मी एकटा आहे तुमच्यासाठी धावून आलेलो. कळलं? ह्यानी कोणी नाही ना ओळखलं. थांबा मी एक अंदाज सांगतो. बरोबर आलं तर सांगतो. मी ओळखलेलं सांगू का तुम्हाला? हो सांगा ना. कारण तुम्ही काय वाजवणार हे मला माहिती नव्हतं. पण तुम्ही वाजवलेलं गाणं मला एक वाटतंय ते मी बोलतो. बोला. 1 2 3. येस सर. क्या बात थँक्यू सर. आहे ना. थँक्यू. आता वाजवा. आता सगळे ओळखतील बघा. हा, परत तेच गाणं वाजवा. तेच. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून मला सांगा 1 मिनिट. हे वाजवलं म्हणून टाळ्या वाजवलात का मी ओळखलं म्हणून वाजवल्या? बरं हसताना मध्ये जो सूर तुम्ही मध्ये जो काय फुंकताय ना. चला पण बरं झालं मी एक गाणं ओळखू शकलो. माझीच परीक्षा होती. बरं आता या 3 पैकी कुठलं गाणं घेत? पहिलं तुमच्यासाठी हे. ओके द्या माझ्याकडे. तुमचा चेहरा गंभीर झालाय हे गाणं वाचल्यावर. हे मला चांगलं आवडणं गाणं आहे माझं एकदम. होय ना. हो मी वाजवू शकेन. मला कॉन्फिडन्स आहे. काय सांगतो. चला आता बघा हे गाणं. थांबा त्यांच्या मनातलं गाणं आहे ते गातायत. हा म्हणा. बोला. ओ साथी रे तेरे बिना परत एकदा ऐका. छान ट्राय. हिंदी हिंदी. आता आपण काय मराठी गायला? हिंदी आहे. बोलायचं नाही. थांबा आता परत एकदा. थांबा. हा शायद येस मैं परफेक्ट. म्हणा. नेऱ्याला अभिनंदन. त्यांनी 500 रुपयाचं पहिलं बक्षीस तुम्हाला मिळवून दिलं. अभिनंदन. सॉरी तुम्ही म्हणजे खतरनाक वाजवा. मला हे गाणं आवडतं म्हणून वाजू नाही तर. शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है. बरोबर. पण चेहरा का गंभीर झाला होता. हे ओळखत नाहीत ना सगळे लोक. आता यांची संधी बघूया काय करतायत. हा एक गाणं घ्या. द्या माझ्याकडे. तुम्ही नाही बघायचं. हा, बघूया. हा 1 2 3. हा
जरा ऐका परत एकदा शांतपणे. हा. क्या बात आहे, सगळं हिरवं हिरवं झालंय. अभि हा, मराठी हिंदी मिक्स. कलाकारच असे आणले. आता पुढचं गाणं तर तेलुगू आहे. माइंड मध्ये हिंदी सॉन्ग होतं म्हणजे असं. अभिनंदन, 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता हे जे गाणं आहे याच्यामध्ये दोघांनी वाद्य वाजवायची आहेत. एक यापैकी कुठलं तरी वाद्य आणि एक जे पाहिजे ते. आधी वाद्य ठरवा, मग गाणं दाखवतो तुम्हाला. मीच हे वाजू. हा ते तुला बरं पडेल. हा, रेडी. मला म्हणजे ना आता हिम्मतवाला मध्ये माहितीये तसं वाटतंय. वाजवा ते डपलीवाले वाजवा, थोडंसं वाजवा ना, मग मी हे गाणं दाखवतो. हा, यांचं कुठलंही गाणं तर त्यांना हिरवे हिरवे. बरं, आता हे गाणं कुठलं आहे ते बघूया. बघू. दाखवा त्यांना. कोण ही असली एवढी गोड? सर ऑर्गन ही चेंज कोण करा. आहे? हा? ही माझ्या भावाची मुलगी मोठी ध्रुवी. गोड हसली हुशार होती. आहे. हुशार आहे म्हणजे चेहरा बघून तिचं हसणं आलं. वाद्य चेंज करायचं सर. करा ना, करा. कुठलं हे देऊ? हा, कारण त्या गाण्याला तेच जमेल ना. बघू ना, आता मला नाही माहिती. रेडी, 1 2 3. हा, मैया यशोदा. अरे वा. येस, परफेक्ट. जुगली नका सांगू ग, मुळीच्या म्हाताऱ्याला गीच्या म्हाताऱ्याला. माझा हा मुलगा छान वाजवतो. नाही, पण तुम्ही आता जे काय तल्लीन झाले होते की मला असं वाटतं ढोलकीचा शोधच तुम्ही लावलेला आहे. अभिनंदन. तिसरंही गाणं ओळखलं म्हणून ते 500 रुपयाचं बक्षीस, आणि तीनही गाणी ओळखली म्हणून अजून 500 रुपयाचं बक्षीस. हे 1000 रुपये. मला तुम्ही सांगा, आता या खेळात पुढची बक्षिसं मिळवून देण्यासाठी तुमच्याबरोबर कोण येणार ते मला बघायचंय. 2 चिठ्ठ्या काढा. मी नावं जाहीर करतो, त्यांनी येऊन इथे बसायचं. खुशी आशिष शेट्टे. हा, या बसा. अदिती आनंद महाजन, तुमची बहीण. बरं, बहिणी. बसा बसा. सांगा तुमचं नाव. माझं नाव खुशी आशिष शेट्टे. यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे एक, असं तुम्हाला वाटतं? तिने जरा थोडा राग कमी करायला पाहिजे. बरं झालं आपण आलात. मला मध्ये मध्ये मगाशा खेळात त्यांच्या बासरीच्या मध्ये मध्ये असे सूर जे होत होते ते का आता कळायला लागलंय मला. द्या. सौ आदिती आनंद महाजन, मुक्काम कल्याण. मी जी बहीण आहे मोठी. मुक्काम कल्याण. मी काय पत्र लिहतो मला? बर, पण कसं काय, म्हणजे काय स्वभावात काय लहानपणी खरं काय होतं ते सांगा ना. खूप प्रेमळ आहे ती. बरं. आणि सगळ्यांना सांभाळून घेते. आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? एकेका वाक्यात सगळ्यांनी बोलायचं. त्यांनी त्यांचा राग कमी केला पाहिजे आणि थोड्या कमी बोलतात त्या. जरा बोललं पाहिजे. या तुमच्या जाऊ बाई. करेक्ट बोललात. बदल करण्यासारखं काहीच नाहीये. या कोण आहे? एकदम व्यवस्थित स्वभाव मामी आहे. सासूबाई. हा, ते एकदम तुमच्याकडे. स्वभाव व्यवस्थित आहे. कधीही आलं तरी अगर तिथं व्यवस्थित करतात. करतात, परत येऊ नये म्हणून. ही माझी मैत्रीण आहे, बर. पण ही माझ्या घरी म्हणजे मी बोलवल्याशिवाय येतच नाही. ते पहिल्यांदा आले होते त्या काय दिलं होतं त्यांना? माझ्याकडे हळदी कुंकूलाच येते फक्त. असं काय करतात? उद्यापासून उठलात ना, चालेल. त्यांनी दरवाजा उघडायच्या आधी बाहेर बसलेल्या पाहिजे तुम्ही. हा? येणार उद्यापासून, मी सांगितलं.
बरोबर. त्या सगळ्या गप्पा अशाच असतात. शेवटी तुमचं एकमेकांचं नातं आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे. पण येतील त्या येतील. हा, उद्यापासून मी सांगितलं. बिचारा खूप गैवरून आलेलं, त्यानं येत नाही म्हणून. पण आता या ठिकाणी या खेळामध्ये मला बघायचं आहे, म्हणजे पुढच्या गप्पाही होतील, पण या दोघी तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का बघायचं आहे. वेळ या संपूर्ण खेळासाठी 1 मिनिटाची आहे. जितका वेळ तुम्ही लावणार तितकं पुढच्याला वेळ कमी मिळणार. पहिलं वाक्य, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. वेळ सुरू झाली. वेळ झपाट्याने सुरू झालेली आहे. बघूया ते चांदीचं नाणं आणणार. दुसरा क्लू, बटाट्याची चाळ. वहिनी 40 सेकंदच राहिली. 30 सेकंद राहिली. 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. वेळ सुरू झाली. लवकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 2. असं करून गेलो बघती. बसा तिकडे बसा. बरोबर 1 मिनिट पूर्ण होता होता तुम्ही आणून दिली. पण खरं ही वहिनींच्या हातात द्यायची होती. काही हरकत नाही. धन्यवाद. हा मान मला राखून ठेवला. झी मराठीकडून त्यांनी पहिलं चांदीचं नाणं आणून दिलं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चांदीचा कुंकवाचा करंडा बहिणीने आणून दिला. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या घरामध्ये ही अन्नपूर्णा. काय बघा, व्यवसाय सुद्धा अन्नपूर्णेचाच आहे. आणि अशा वेळेला उत्तरोत्तर खूप भरभराट हो असं म्हणत मिस्टरांनी खरं तर त्या वेळेमध्ये 1 मिनिटामध्ये ही अन्नपूर्णा आणली. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळते. बरं, आता तुमच्या दोघांशी मला बोलायचं आहे. या सगळ्यांनी मगाशी मी वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे हे सांगितलं. पण त्याचबरोबर मिस्टरांनाच्या बद्दल मी आता या सगळ्यांना विचारणार आहे की त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे. पुन्हा सुरुवात जाऊबाईंपासून. आमचे दीर खूप प्रेमळ आहेत, खूप शांत आहेत. ते पण खूप कमी बोलतात. तर त्यांनी पण खूप बोललं पाहिजे. पुढे बंधूंनी ना पटकन हॉटेल लवकर सकाळ सकाळ उघडायला पाहिजे. ते 10 वाजेपर्यंत झोपून राहतात. काय करता हे असं तुम्ही? सर, पहिल्यापासूनच ती माझी सवय आहे की मला सकाळ माझी लवकर होत नाही. त्याच्यामुळे बरोबर आहे. तुम्ही किती वाजता उघडता? मी 9 वाजता. बरोबर. तुम्ही 10 वाजता या ना. तुम्ही 8 वाजता कशाला येतात? बरं बरं, तुम्हाला विचारायचंय, आजपासून बदल करायचा असेल स्वभावामध्ये तर कुठला करणार? जास्त बोलण्याचा प्रयत्न करेन. रागाचं बोलले होते सगळे. कमी करेन राग. थोडा राग कमी करेन. बरं, मुद्द्याचं बोलत नाही तुम्ही. यांचा राग कमी झाला तर खूप छान होईल का? राग कमी झाला तर चांगला होईल. सगळे लोक मिळून कळलं. म्हणजे राग आहे हे त्यांनी आता मान्य केलं. पण सांगा, उद्यापासून थोडासा राग कमी करा. हा, कारण सगळ्यांची एक मागणी आहे, आपण जास्त बोला. हा, पाहिजे तर दोघांना 2 फ्लूट गळ्यात बांधून ठेवतो. बोलताना फ्लूटवरच बोला. तुम्ही या घरात आलात तेव्हा सगळंच अनोळखी होतं, हो की नाही? म्हणजे घरात येणं, उंबरठा ओलांडून आलात तेव्हा घरातलं कोणी परिचयाचं नसतं. 14 वर्षात या घराबद्दल काय सांगाल? खूप सगळे चांगले आहेत. म्हणजे सासऱ्यांना मी मिस करते आता. हो ना. ते पाहिजे होते, ते खूप चांगले होते. म्हणजे बरं, प्रत्येक वेळेस म्हणजे ओरडायचे पण आणि पुन्हा हाक पण मारायचे का बाबा तू असं कर, असं करू नकोस म्हणून. त्यांना मी मिस करायला. माझ्या नंदा दोघी आल्यात नाही आज. तुम्ही मिस कोणाला करताय? माझ्या वडिलांनाच भरपूर मिस करतोय. आणि माझ्या 2 बहिणी ज्या आज आलेल्या नाही आहेत इकडे, त्यांना वेळेअभावी येता आलं नाही, त्यांना पण मिस करतो. कारण बाकी सर्व मंडळी आहेत, ते असते तर आणखीन मजा आली असते. त्यांना आले की गाणी वाजवून आता जसे हसतायत तसेच हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाला, सगळ्या मित्रमैत्रिणी जे कोणी जमलेले आहेत त्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा देत असतानाच झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू मिस्टरांना.
तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे वहिनींना पैठणी. अभिनंदन. झिराड या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.